श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींची फसवणुकीचे प्रकार सध्या घडत आहेत। मंत्र्यांचा पीए असल्याचं सांगून एका इसमाने नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील दाम्पत्याला सरकारी नोकरीला लावून देण्याचा आमिष दाखवून 80 लाख रुपयांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुशील पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। गंगापूर रोडवरील आनंदवली थांबा परिसरात राहणारे सुभाष चेवले यांना व त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून 2 वर्षात तब्बल 80 लाख रुपये या इसमानं उकळले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तक्रारदार श्री सुभाष सुरेश चेवले, राहणार आनंदवली, गंगापूर स्टॉप, नाशिक यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात दिनांक 23/3/2024 रोजी भादवी कलम 420, 406, 468, 471 प्रमाणे इसम नामे सुशील भालचंद्र पाटील, राहणार लोचन अपार्टमेंट, पंचवटी, नाशिक याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात आरोपिताने फिर्यादी तसेच इतर 2 लोकांची माजी मंत्र्यांसोबत ओळख आहे, तसेच शासकीय अधिकाऱ्यांसोबत एक चांगल्या प्रमाणात ओळख आहे असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने 80 लाख रुपये घेऊन फसवणूक केलेली आहे। या प्रकारचा गुन्हा यापूर्वी सुशील पाटील याच्यावर चाळीसगाव पोलीस स्टेशन तसेच देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन या अशा प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा सुशील भालचंद्र पाटील याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस उपायुक्त परिवहन श्री किरण कुमार चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनावर सूचनेप्रमाणे तसेच माननीय तृप्ती सोने मॅडम, गंगापूर पोलीस ठाणे यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही करत आहोत। सदर गुन्ह्यात आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपली अशी फसवणूक झाली असल्यास गंगापूर पोलीस ठाणे येथे तात्काळ संपर्क साधा। या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय, कसून चौकशी सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस शिपाई रमेश गोसावी, पोलीस शिपाई विजय नवले यांच्या पथकानं केली। घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।